कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्या सोबत आहे। आज त्यांनी अचानक धाड टाकलेली आहे चेंबूरच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर आणि या सगळ्या इमारतीचा त्यांनी आढावा सुद्धा घेतलाय, परिसराचाही आढावा घेतलाय। सर, काय निदर्शनास आलंय? तुमचं व्यवस्थित काम सुरू आहे? कारण 13 वर्षापासून रखडलेलं हे सगळं प्रकरण आहे, आंदोलनं झाली, धनंजय मुंडे यांनी भेट दिली, पण तरी देखील विद्यार्थ्यांचा प्रश्न काही मार्गी लागला नाही। मी जेव्हा मंत्री झालो त्या टायमाला प्रत्येक हॉस्टेलची ही पाहणी करायची सुरुवात केलेली आहे। मी स्वतःहून त्याच्या आमच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं मला भेट द्यायची आणि आल्यानंतर मी त्या जे काही पाहिलेलं आहे आता कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे, परंतु ही बिल्डिंग 2013ला कंप्लीट झाली पाहिजे होती। म्हणजे हा जो कालावधी गेला 13 आणि 2 15 25 म्हणजे जवळपास 12 वर्षाचा एक तप ही बिल्डिंग बनवण्यामध्ये गेलेला आहे एक्स्ट्राचा। अनेक विद्यार्थी याच्यामुळे वंचित राहिलेत। आता मी त्यांना सांगितले की त्यांच्याकडून कमिटमेंट घेतलेली की हे कधी कंप्लीट करून द्याल। टचअप राहिला किंवा वायरिंग राहिली, पंखा बसवायचा राहिला, हे सगळ्या बारीक बारीक गोष्टीमुळं ही जे काही लेट होत चाललेलं आहे ते सर्व आता प्रकार बंद होतील। 10 तारखेपर्यंत त्यांना मुदत दिलेली, 10 तारखेला हे हॉस्टेल आमच्याकडे हँडओव्हर होईल आणि त्यावेळेला नंतर आमची ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि विद्यार्थी या ठिकाणी येतील। बरेचसे सामाजिक न्यायमंत्री राहिलेले आहेत आपल्याच समाजाचे, पण त्यांना काही निधी मिळत नव्हता। अजितदादा निधी द्यायचे नाही अशी वारंवार त्यांनी सुद्धा तक्रारी केल्या होत्या। आता तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात, निधीबाबत काही तक्रार आहे का तुमची? का सरकार निधी देत आहे की त्यामध्ये सुद्धा काही खोडा टाकला जातोय किंवा मिठाचा खडा टाकला जातो असं तुम्हाला वाटतंय? बघा, सामाजिक न्याय असेल किंवा आदिवासी विभाग असेल, याला कायद्याच्या तरतुदीनुसार तुम्हाला निधी द्यावा लागतो, त्याच्यात कट मारता येत नाही। आणि यावेळेला जर पाहिलं बजेटमध्ये आम्हाला जो काही निधी दिला आहे त्याच्यामध्ये कट मारला गेलेला आहे। त्याच्यामुळं हे सर्व उपेक्षित जे लोक आहेत, वंचित लोक आहेत, घटक आहेत, त्यांना न्याय देता येणार नाही, त्यांच्या तोंडातलं तुम्हाला काढता येणार नाही। म्हणून मी सर्व सरकारला सुद्धा आता कॅबिनेटमध्ये सुद्धा त्यांना सांगणार आहे की आमच्या विभागाचा निधी कुठेही कट करता येणार नाही, कट करू नये। नसता मग हे सगळं स्कीम बंद करा, नको हॉस्टेल नको आम्हाला सुविधा नको, असं जर करायचं ठरवलं असेल तर तसं करा। परंतु कायद्याने जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाही। आमचा पुरेपूर निधी आम्हाला मिळाला पाहिजे। आज अजित पवारांचं स्टेटमेंट आहे की काही झालं तरी आमचं सरकार पडणार नाही। सरकार पडो न पडो त्याच्याशी सरकार तर हारणार ना। सरकारला काय धोका आहे? त्याला सरकारला धोका नाहीच आहे। सरकार मजबूतीने 5 वर्ष चालेल, परंतु आमच्यावर अन्याय करणार नाही एवढं मात्र आम्ही लक्ष ठेवू। नक्कीच एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे काही घटना सध्या या दरम्यान घडत आहेत किंवा बोलल्या जात आहेत, औरंगजेबाचं जे थडगं आहे ते हटवावं। तुम्ही तिथलेच संभाजीनगरचेच आमदार आहात, काय नेमकी ग्राउंडची परिस्थिती आहे? आणि त्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढलेला आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आंदोलनं करते की थडगं हटवण्यात यावं। मुख्यमंत्री म्हणतायत की त्याचं उदात्तीकरण कुठेही होता कामा नये, ISIची परवानगी आहे, त्यामुळे त्याचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे। एक लक्षात घ्या, ते अतिक्रमण आहे, विरोधीवाले त्याचा इश्यू करतायत। आम्ही सांगतोय की ती कबर तिथून काढा, तुम्ही आम्हाला दाखवा की मुस्लिम त्याला विरोध करतायत का? नाही करत आहे ते, त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही। आणि आमची मागणी पूर्वीपासून आहे, हे आज नाही झालेलं सुरू आंदोलन, हे आम्ही 15 वर्षापासून लढतोय की ज्या औरंगजेबाने हलाल केलेले आहे, तर संभाजी महाराजला हलाल करून मारलं आहे, महिलांवर अत्याचार केले आहेत, मंदिर वगैरे सर्व पाडलेली आहेत, त्याच्या आठवणी कशाला पाहिजे? चांगल्या आठवणी राहू द्या ना। बीबीचा मकबरा आमच्याकडे आहे, चांगली आठवण आहे, आम्ही ते पाडायचं म्हणतोय का? हा द्वेष मुसलमानाचा हिंदूचा भांडण नाही आहे, हा कपटी राजा जो होता, जुलमी राजा, त्याचं निशाणे आमच्याकडे नको, ही आमचं मागणी आहे। शेवटचा प्रश्न आहे, सुप्रियाताई सुळे म्हणतात की आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार आहे। याला धरून आज संजय राऊतांनी स्टेटमेंट दिले की 5 ते 6 मंत्री, त्यांची माहिती आमच्याकडे येते, यांची विकेट येत्या काही दिवसांमध्ये पडणार आहे, काय म्हणाल? हो, यांना लोकांच्या घरात डोकवायची सवय लागलेली आहे। सकाळी उठून फक्त कोण काय करतं दुर्बीण घेऊन बसलेले आहेत। आपलं काम करा ना। मंत्री जर काम करत नसतील तर मुख्यमंत्री पाहतील ना, मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, ते वापरतील ज्या ठिकाणी वापरायचं आहे। तुमच्या सांगण्यावरून ना कुणाला नेमलंय ना तुमच्या सांगण्यावरून कुणाला काढलं जाणार। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।